नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा विषय आपला आहे की मेथी लागवड कोणत्या महिन्यात करावी किंवा मेथीचं आपण उत्पन्न घेत असतो आणि त्यातच विविध शेतकऱ्यांचे प्रश्न होते की मेथी बियाणे उत्पादन कसे करावे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या। तर मित्रांनो, आपण आज एका मेथीच्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकतात की छानपैकी मेथी लावलेली आहे आणि मेथीचं उत्पन्न जर पाहिलं तर आपण 30 किंवा 30व्या दिवशी आपल्याला मेथीचं उत्पन्न आपण नेहमी घेत असतो, जे की आपण पालेभाजी म्हणून त्याचं उत्पन्न घेत असतो। पण ज्यावेळेस आपल्याला जर बियाण्यांचं उत्पन्न घ्यायचं असेल तर हेच आपल्याला 40 ते 60 दिवसामध्ये आपलं पूर्ण मेथीचं बियाण्याचं उत्पन्न हे मिळत असतं। मग त्यासाठी नियोजन कसं करायला पाहिजे, तर मित्रांनो सुरुवात आपण याच्यापासून करू की ज्यावेळेस आपण मेथी लागवड करत असतो। आता मेथी लागवड जर पाहिला तर मेथी हे पीक थंड हवामानात येणारं पीक आहे। सुरुवातीला काय आहे की जमीन आपली जर पाहिली तर हलक्या मध्यम आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी। हवामानाचा जर अंदाज पाहिला तर हे थंड हवामानातील पीक आहे, याला 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते आणि शेंगांचं उत्पन्न किंवा बियाण्यांचं उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला 18 ते 22 ह्या हवामानाची गरज असते। पाणी व्यवस्थापन जर पाहिलं तर नियमित पाण्याच्या पाळ्या द्यायच्या, पिकाला पाण्याचा ताण पडू देणे, म्हणजे वापसा कंडिशन आली की लगेच पाण्याचं नियोजन आपण करू शकतो। आणि खत नियोजन जर पाहिलं तर सुरुवातीला फक्त नत्रयुक्त खतांचा आपण एक मारा करू शकतो। तिथं एकरी आपण 20 ते 30 किलो नत्राचं प्रमाण देऊ शकतो किंवा एखादं तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचं असेल तर 15-20 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आपण करू शकतो, जेणेकरून आपल्याला शेंगांचं उत्पादन चांगलं झालं पाहिजे आणि बियाण्यांचं साईज असेल किंवा जे काही कलर असेल, शेप असेल, साईज असेल, त्यासाठी आपण असं खत नियोजन करू शकतो। आणि फवारणीचं नियोजन जर पाहिलं तर सुरुवातीला एखादं साधं कीटकनाशक जे काही रस शोषणाऱ्या किडींसाठी आपण इथं फवारणी करू शकतो। हे पीक जर पाहिलं तर आपण पालेभाजी म्हणून 30 दिवसानंतर आपण याची हार्वेस्टिंग करतो आणि त्याचंच बियाण्याचं जर आपल्याला उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला 40 ते 50 दिवसामध्ये शेंगा लागतात किंवा फुलोरा अवस्था येतो। त्या काळात जर आपण चांगलं पाणी व्यवस्थापन असेल किंवा एखादं नत्रयुक्त खत दिलं तर हे बियाणं उत्पन्न आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं। म्हणून अशा प्रकारे आपण मेथीच्या बियाण्याचं उत्पन्न घेऊ शकतो। आणि लागवड जर पाहिली मित्रांनो, लागवड आपण नोव्हेंबरच्या पहिल्या 15 तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागवड ही करू शकतो। म्हणजे आपली डिसेंबर शेवटच्या आठवड्यापर्यंत बी लागवड गेली किंवा जानेवारीपर्यंत बी लागवड गेली, पाणी जर आपल्याकडे व्यवस्थित असेल तर जानेवारीच्या पहिल्या हप्त्यापर्यंत सुद्धा आपण लागवड करू शकतो। आणि बियाण्याचं जर पाहिलं तर एकरी आपल्याला इथं 10 ते 15 किलो बियाणे लागतं आणि ते आपण साधं फोकून दिलं, अशा फट्ट्या किंवा सऱ्या पाडून जर आपण साधं एक समान अंतरात फेकून दिलं तर आपल्याला उत्पन्न चांगलं मिळू शकतं। आणि जाती जर पाहिल्या मित्रांनो, इथं आपण बियाण्याच्या उत्पादनासाठी फुले कस्तुरी, त्याच्यानंतर पुसा अर्ली बंची म्हणून ही एक व्हरायटी, त्याच्यानंतर कसुरी म्हणून एक व्हरायटी आहे आणि HM 219 ही एक व्हरायटी आहे। ही जी काही भुरी असेल, डावणी असेल, त्या रोगाला प्रतिबंधक आहे, म्हणून अशा जाती आपण निवडू शकतो आणि बियाण्याचं उत्पन्न इथं घेऊ शकतो। बियाण्याचं उत्पन्न जर पाहिलं तर इथं आपल्याला एकरी 8 ते 9 क्विंटलपर्यंत आपल्याला मिळू शकतं। अशा प्रकारे आपण मेथीच्या बियाण्याचं उत्पन्न असं नियोजन करू शकतो। मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।